गणेश नाईक धुतल्या तांदळाचे नाहीयेत असं रवींद्र धंगेकर म्हणतायत। भाजपच्या झाडाखाली बसून तीर मारणं सोपं आहे असं देखील धंगेकरांनी म्हटलंय। आपण काय दिले धुतल्या तांदळासारखं आहे असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे। भाजपच्या झाडाखाली बसून तीर मारायला आपलं गणेश नाईकांना बरं वाटतंय। जर सत्ता सोडून बाजूला जर बोलले तर त्यांची हालत काय होणे आपल्याला माहिती आहे। गणेश नाईक शिवसेनेत होते, त्यांचा रुबाब मी जवळ पाहिलाय, पहिल्या लाईनीतले होते आणि भाजपमध्ये गेल्यानंतर ते काय पहिल्या लाईनीतले कधीच राहत नाही, कारण त्यांची पहिली लाईन तर लय जुनी आहे। ही तिसऱ्या चौथ्या लाईनीत आहे आणि तिसऱ्या चौथ्या लाईनीतल्या माणसाने एक नंबरच्या लाईनीतल्या शिंदे साहेबांना बोलणं हे कितपत। मुंबईत महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडणार का या संदर्भात आता माहिती समोर येते। पक्षाच्या गटांची स्थापना प्रलंबित असल्यानंच निवडणूक लांबणीवर पडण्याच्या संदर्भात आता माहिती समोर येते। गट स्थापन झाल्यानंतरच महापौर पदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक ठरणार आहे। तर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष बैठक घेतली जाणार। महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया कशी असते, महापालिका सचिव आयुक्तांशी चर्चा करून तारीख निश्चित करणार। बैठकीची नोटीस किमान 3 दिवस आधी निवडून आलेल्या सदस्यांना द्यावी लागणार। आयोजित विशेष बैठक रद्द किंवा तहकूब करता येणार नाही। महापौर पदासाठी इच्छुक उमेदवार पालिका सचिवांकडे आपला अर्ज सादर करतील। महापौर पदाच्या उमेदवाराच्या अर्जासोबत एक अनुमोदन आणि सूचक म्हणून सदस्याची सही अनिवार्य आहे। महापौर पदासाठी एकच उमेदवार असेल तर पीठासीन अधिकारी महापौर म्हणून संबंधित सदस्याची घोषणा करतात। तर महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता भाजपच्या हालचाली सुरू आहेत। आज संध्याकाळी मुंबईत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे। मुंबई भाजपच्या निवडणूक संचालन समितीची संध्याकाळी 6 वाजता वर्षावर बैठक पार पडणार आहे। मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवर चर्चा होणार आहे। महापौर निवड समित्यांसह सत्तेतील जबाबदाऱ्यांचं वाटप आणि इतर बाबींवर मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। दुसरीकडे मुंबईतले शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार आहेत। थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेचे हे 29 नगरसेवक गट म्हणून नोंदणी करणार आहेत। शिंदेंची शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून नगरसेवक नोंदणीसाठी जाणार आहेत। सर्व नगरसेवक एकत्रित बसनच कोकण भवनासाठी रवाना होणार आहेत। तर मुंबईतला निकाल लागल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांकडून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पक्ष कार्यालयाची मागणी केली जाते। सदस्य संख्याच्या संदर्भात जी अट आहे ती शिथिल करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते। पक्ष कार्यालयासाठी किमान 6 उमेदवार विजयी असण्याची अट आहे। एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं त्यांना पक्ष कार्यालय दिलं जाणार आहे, तर समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीची संख्या कमी असल्यानं त्यांना एकत्रित कार्यालय देता येईल का या संदर्भात विचार सुरू असल्याची माहिती समोर येते।